नमस्कार. तुम्ही कधी विचार केलाय जेव्हा आपण हे जग सोडून जातो त्यानंतर आपल्या आत्म्याबरोबर काय होतं, नेमकं कुठे जाते आपली आत्मा आणि त्या एका क्षणानंतर काय होतं बरं? आपलं शरीर शांत होतं पण नंतर त्या जागरूक चेतनाचं काय होतं हे कधी विचार केलाय तुम्ही? ही कोणतीही गोष्ट नाहीये. बरीच लोक जे नियर डेथ एक्सपिरियन्स करतात किंवा बरीच लोक जे पास्ट लाईफ रिग्रेशन करतात त्याच्यामध्ये त्यांनी ना खूप व्यवस्थितपणे बघितलंय आफ्टर डेथ काय होतं आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर त्या अनुभवावरनं आपण आज बघणार आहोत की काय फील करते ती आत्मा, कारण हे प्रत्येक आत्म्याची यात्रा आहे जी प्रत्येक आत्म्याला एक्सपिरियन्स करावेच लागते. तर चला मग आज आपण ह्या अननोईंग यात्रेत डुबकी मारूया आणि बघूया. इथे ना मृत्यू म्हणजे अंत नाहीये, इथे मृत्यू म्हणजे नवीन सुरुवात आहे. ते कसं काय ते पुढे बघूया आपण. तर जसं एका प्राणीतून है ना आत्मा जेव्हा निघते त्यावेळेला तो एक क्षणासाठी ना शरीर थोडंसं छटपटत किंवा असं ना थोडंसं त्रास होतो शरीराला, ठीक आहे. पण एका सेकंदात ती आत्मा त्या बॉडीच्या बाहेर असते, ठीक आहे. ती आत्मा जागी असते, ती बघत असते आपल्या शरीराला है ना, तिथे ती फील करत असते, बघत असते आपल्या डोळ्यांनी. त्याच्या आजूबाजूला रडणारी लोक ती बघत असते पण ना तिला तसं कनेक्शन फील होत नाही त्या लोकांबरोबर, ठीक आहे. एक डिटॅचमेंट इमिजिएटली फील होतं त्या आत्म्याला त्या लोकांबरोबर, ठीक आहे. ती ओळखते पण तिला ते कनेक्शन फील होत नाही, ओके. आणि नंतर थोड्या वेळातच तिथे डोक्यावरती एक प्रकाश दिसतो तिला, एकदम ब्राईट प्रकाश असतो हा, पण ना तो खूप जास्त तेज पण नसतो, खूप जास्त असा त्रास देणारा नसतो, ओके, टोचणारा नसतो, एकदम शांत प्रकाश असतो. आणि ही आत्मा हळूहळू त्या लाईटकडे, त्या रोशनीकडे ओढली जाते, ओके. तिथे जाताच तिला ना एक वेगळं असं आपुलकी फील होते. आता ती आत्मा आपोआपच त्या लाईटकडे ओढली जाते. हळूहळू ती पुढे 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 जाते. हे एक टनल सारखं असतं असं लोकांनी एक्सपिरियन्स केलंय. किंवा मग काही लोकांना एक ना पर्पल कलरचं मैदानासारखं दिसतं, ठीक आहे, जिथे ती एकदम पुढे पुढे जाते. आणि पुढे गेल्यानंतर तिला ना काही दुसऱ्या आत्मा दिसतात ज्यांना ती मागच्या जन्मात कधी ना कधी भेटली आहे. कधी आपल्या आईच्या रूपामध्ये, कधी वडिलांच्या रूपामध्ये, कधी मित्रांच्या रूपामध्ये, ओके, कोणत्याही जन्मामध्ये. पण त्या लोकांबरोबर एक ना आत्मिकता फील होते, ओके, आत्मबंधन फील होतं तिला. आणि ती तशीच सोबत जाते त्यांच्या पुढे पुढे जात. आणि त्यानंतर हे असं आपण समजू शकतो की हे एक आत्माचं ना वेलकम जर्नी असतं, ठीक आहे, की सगळ्या आत्मा मिळून तिला वेलकम करतायत आणि ती पुढे पुढे जाते. त्याचबरोबर ती त्या प्रकाशात पुढे गेल्यानंतर एक सोल रेलम म्हणून जागा आहे, तिकडे ती पोहोचते. तिकडे एक अशी जागा आहे, ती एवढी इंटरेस्टिंग जागा आहे जिथे ना दिवस असतो ना रात्र असते, जिथे ना भूक असते ना तहान असते, ओके, जिथे ना टाइम असतो, ओके, काहीच नसतं. तिथे फक्त शुद्ध ऊर्जा, दिव्यता, प्रेम, शांती एवढंच फील होतं, ओके. काइंड ऑफ कम्प्लिशन. असं आपण एकदम घरी आल्यानंतर कसं वाटतं होमली, असं त्या आत्म्याला खूप दिव्यता फील होते, खूप सॅटिस्फॅक्शन फील होतं असं बघितलं गेलंय. आणि तसंच पुढे गेल्यानंतर तिला ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपण म्हणतो, ज्याला देव म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो, त्या ईश्वराला ती बघते, ओके. त्यांच्याशी मिळून, त्यांच्याशी एकरूप होऊन तिला ते कम्प्लिशन किंवा सॅटिस्फॅक्शन फील होतं की इथून तर माझा जन्म झालाय, हे माझं उगम स्थान आहे, असं कुठेतरी फील होतं त्या आत्म्याला. मग नंतर ती आत्मा तिकडे गेल्यानंतर आपल्या सोल परिवाराला पण मिळते. आपले जे सोल ग्रुप असतात त्यांच्या बरोबर बसून डिस्कशन करते. खूप छान वाटतं तिला त्यांना सगळ्यांना भेटून, ईश्वराला भेटून. त्यानंतर तिथे एक ना गोल्डन लाईट दिसते जिथे तिला पुढे जायचं असतं. तिथे जाऊन तिला मोठे मोठे निर्णय घ्यायचे असतात, बरंच काही बघायचं असतं. पण त्याआधी ती सोल विचार करते की
आता मला थोडंसं रेस्ट करायचं आहे. ओके, की मी खूप थकून आले, मी खूप काम करून आले, आता मला फक्त शांती पाहिजे. ओके, ती थांबते थोडंसं शांतीसाठी, विश्रांतीसाठी, आणि एक अशा जागी जिथे ना काही इच्छा नाहीये, कोणताही भीती नाहीये, फक्त एक सॅटिस्फॅक्शन आहे, खुशी आहे, है ना. अशा ठिकाणी ती जाऊन रेस्ट करते. ह्याला सोल रेस्टिंग प्लेस म्हणतात. ओके, आता थोडंसं रेस्ट केल्यानंतर हिला बेटर फील होतं. त्यानंतर एक असं म्हणतात की एक आपले गाईड एंजल्स असतात, ते भेटायला येतात तिला, आणि ते ना तिच्या समोर एक कार्मिक रेकॉर्ड बुक ओपन करतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तिचं सगळं, ज्याला आपण आकाशिक रेकॉर्ड म्हणतो, ठीक आहे, तिचे सगळे कर्म असतात जे मागच्या जन्मात ती करून आली आहे, आणि ते सगळं तिला दाखवलं जातं. ओके, त्यावेळेला ती बघते ते सगळे तिच्या जन्माचे जे काही तिने केलंय. ओके, आणि स्वतः तिकडे ती डिसाईड करते की कुठले कर्म मी केले, मी कुणाबरोबर प्रेम केलं, कुणाबरोबर नफरत केली, मी कुठले काम अपूर्ण सोडून आले, है ना. ती स्वतः डिसाईड करते की तिला करायचं काय पुढच्या जन्मात. ओके, कारण जोपर्यंत ते कर्म किंवा ते जे लेसन आहे ते लर्न तिने नाही केलं, तोपर्यंत ते लेसन रिपीट होत राहणार. ओके, देन इथे ना कोणी असं हे नसतं, कुठलंही दंड नसतं किंवा कुठलंही अप्रिशिएशन नसतं, वा वा तू खूप चांगलं केलं, असं नाहीये. ती स्वतः अंतर्मुख होऊन स्वतः डिसाईड करते, स्वतःला विचारते क्या मी ते शिकले जे मला शिकायचं होतं, है ना. ज्यासाठी मी अर्थवरती गेलेले, जे डिसिजन घेऊन ते मी करू शकले. ओके, आणि जर नाही तर मग ती परत पूर्ण प्लॅन करते आणि अगेन ती म्हणते की हे माझं लर्निंग राहिलंय, मला परत जायचंय. मग येतो ह्या जर्नीचा एकदम सुंदर पाठ. ओके, जेव्हा आत्मा स्वतः आपल्या पुढच्या जन्माच्या गोष्टी डिसाईड करते. ओके, काउन्सिल लाईट मध्ये जाते आणि ती आपल्या गाईड एंजल बरोबर बसून डिसाईड करते की पुढचा जन्म माझा कसा असायला पाहिजे. ओके, मी कुठल्या देशात जन्म घेणार आहे, कुठल्या परिवारात जन्म घेणार आहे, आणि त्या लाईफचं कार्मिक कोणते लेसन्स मी कम्प्लीट करणार आहे. ओके, कोणते कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करणार आहे, हे सगळं डिस्कस करते ती आपल्या गाईड एंजल बरोबर. यामध्ये ती सोल स्वतः डिसाईड करते की मी कुठले चॅलेंजेस, कुठले हेल्थ इश्यूज, कुठले रिलेशनशिप इश्यूज मी फेस करणार आहे, कुठल्या घटना माझ्या जीवनामध्ये घडतील आणि त्याच्यातून मी काय शिकणार आहे. ओके, कुठला नातं निभवायला मी कुणाला विचार करते की कोणी माझं आई असावी, कोण माझे वडील असावे, कोण माझा शत्रू असावा, हे सगळं ती आत्मापासून तिकडे डिसाईड करते. हे कोणी दुसरा माणूस आपल्यावरती नाही थोपत, आपण स्वतः डिसाईड करतो. ओके, सगळं हे एका असं डिवाइन हे म्हणतो ना कॉन्ट्रॅक्टचा हिस्सा असतो. ओके, चला मग आता डिसाईड झालं है ना, ही आत्मा पुढे पण गेली. ओके, मग असा क्वेश्चन येतो की मिसकॅरेज का होतात. जर हा मिसकॅरेज होतो आणि याच्यामध्ये ना फ्री विल असते आत्माचे, ठीक आहे, ती किती वेळासाठी स्टॉप घ्यायचा आहे तिला आणि कधी परत जायचा विचार करते, ते सगळं तिच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन येतं की आत्मा पुढे गेली पण कधी कधी ना मिसकॅरेज होतं. ओके, तर मिसकॅरेज का होतं, हे बघा, मिसकॅरेज ना 2 भागात होतं. ठीक आहे, एक तर अर्ली स्टेज मध्ये होतं, एकदम स्टार्टिंगला. ओके, त्यावेळेला कसं होतं की ती एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून आली आहे. फॉर एक्झाम्पल असं आपण बघूया की तिला ना एक गरिबी तिला एक्सपिरियन्स करायची आहे. ठीक आहे, किंवा तिला तिच्या आई वडिलांसाठी खूप कृतज्ञ व्हायचं आहे, तिला त्या गरिबीतून त्यांना काढायचं आहे आणि एक चांगल्या लेवलमध्ये घेऊन जायचं आहे, बिकॉज शी वॉन्ट सॅटिस्फॅक्ट ते पॅरेंट्सला. ओके, तर अशा वेळेला काय होतं, हिनी सगळं डिसाईड केलं. ठीक आहे, ही गेली त्यांच्याकडे जन्म घ्यायला, पण बिकॉज ऑफ त्यांच्या आई वडिलांचे कर्म चांगले असेल, कारण आपले काही मागचे कर्म असतात, काही आता सध्याचे चालू कर्म असतात. ठीक आहे, बिकॉज ऑफ त्यांचे कर्म आई वडिलांचे की ते खूप चांगलं करणार आहेत असं असेल, तर मग अशा वेळेला असं होतं की ती सोल स्वतः विड्रॉ करते, कारण तिचा ते सोल पर्पज कम्प्लीट नाही होणार ना, जे ती ठरवून आली आहे, जे तिला करायचंय. ठीक आहे, बिकॉज इकडे तर ह्यांनी स्वतःच्या कर्मानी त्यांचं भाग्य बदलून टाकलं.
ठीक आहे. तर अर्ली स्टेजमध्ये जेव्हा मिसकॅरेज होतात ना, त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्यांचं त्या सोल पर्पज तुमच्याकडे येऊन कम्प्लीट होणार नव्हतं, त्यामुळे त्या सोलनी है ना एक स्टॉप केलं तिकडे की यार इथे काय जाऊन उपयोग नाही. ठीक आहे, अर्ली स्टेजमध्ये 3-4 महिन्यापर्यंत जे होतं तसं. ओके, सेकंड थिंग येते की जर लेट थोडं होत आहे ना, वेन बॉडी फॉर्म है ना आणि त्याच्यामध्ये आत्माचा प्रवेश झालाय, सगळं झालंय, आणि मग जर म्हणजे 6, 7, 8 किंवा जन्म झाल्या बेबीज जे जातात ना, त्यावेळेला असं असतं की काहीतरी लर्निंग असतं त्यांच्या आई वडिलांना पण आणि ह्या आत्म्याला पण, ती स्वतः हे त्यांना ना फील करवण्यासाठी. ठीक आहे, आई वडिलांना फील करवण्यासाठी की काय बेबीचं महत्व आहे. मे बी त्यांनी मागच्या जन्मात त्या बेबीचं व्हॅल्यू नव्हती केली किंवा त्या फिटसची. ओके, तर ते सगळं फील करवण्यासाठी ही आत्मा अशी एक्झिट घेते. ओके, की ते जे कर्म आहेत तुमचे ते कुठेतरी येतात आडवे. ठीक आहे, मिसकॅरेज 2च प्रकारचे असतात आणि त्याच्या मागे हे कारण असतं त्या आत्म्याचं. ओके, की आल्या आल्या एकदम जीव सोडणं किंवा 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात जर मिसकॅरेज होतंय तर इट मीन्स ते काहीतरी लर्निंग आहे, तुमच्यावरती कर्मा होते, त्या सोल वरती कर्मा होते. ओके, ती तितकंच कॉन्ट्रॅक्ट करून आलेली असते तुमच्या बरोबर, तुमच्याकडे. ठीक आहे, काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी समजवण्यासाठी. त्यामुळे ते अर्ली स्टेजमध्ये म्हणजे डेथ होणं बेबीचं किंवा मग मिसकॅरेज होणं अशा गोष्टी घडतात. ओके, याला व्हॉलेंटरी एक्झिट म्हणतात. तर तुम्ही बघितलं, प्रत्येक आत्मा कधी मरत नाही ना कधी जन्म घेते, ती फक्त परत परत त्या आयुष्यात येते, कारण तिचं ते लर्निंग कम्प्लीट करायचं असतं तिला. ओके, त्यासाठी मृत्यू हे अंत नाहीये, एक सत्य आहे, एक द्वार आहे प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी, एक नवीन समज आपल्यामध्ये आणण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी. प्रत्येक आयुष्य काहीतरी शिकवण्यासाठीच येतं आपल्याकडे. नमस्कार.